मैं अमरीन खान और आप देख रहे हैं औरंगाबाद अपडेट यूसीएन टीवी नेटवर्क। आइए डालते हैं एक नजर आज की ताज़ा खबरों पर। कोहिनूर हज उम्रा ट्रैवल्स आरामदायक तरीके से करवा रहा है जायरीन को मक्का मदीने का सफर। नारेगांव इलाके में मुस्लिम कब्रिस्तान की मांग के लिए भारत मुक्ति मोर्चा की तरफ से जनाजा मोर्चा और रास्ता रोको आंदोलन का आयोजन। पूर्व मतदार संघ से कांग्रेस पार्टी की तरफ से एमके देशमुख को मिली उम्मीदवारी। पूर्व मतदार संघ से विधानसभा चुनाव के लिए शकीला पठान अपक्ष उम्मीदवार के तौर पर उतरी चुनाव मैदान में। विधानसभा चुनाव के सीट को लेकर रिपब्लिकन पार्टी में नाराजगी के चलते महायुति का किया गया निषेध। जिगीशा इंटरनेशनल स्कूल की तरफ से स्टूडेंट्स के लिए रखा गया दीपावली मेला और लकी ड्रॉ। लोकसभा चुनाव की हार के बाद विधानसभा चुनाव में पूरा बदला लेने का पूर्व सांसद इम्तियाज जलील ने दिया इशारा। कोहिनूर हज उम्रा ट्रैवल्स 45 जायरीन को मक्का मदीना के सफर पर ले जा रहा है। सब तरफ दिवाली के त्योहार पर स्कूल ऑफिसेज को छुट्टियां मिल जाने के कारण काफी ज्यादा तादाद में लोग उम्रा करने के लिए रवाना हो रहे हैं। कोहिनूर टूर्स का मैं शुक्रिया अदा करूंगा जो अपनी सर्विस दे रहे हैं औरंगाबाद के अंदर, और बहुत अच्छे तरीके से जो सर्विस दे रहे हैं। ये पिछले 2 महीने के अंदर मेरे घर से तकरीबन 12 लोग जाके आ चुके हैं और अभी फिलहाल में मेरे 6 लोग उम्रा के लिए जा रहे हैं। अल्हम्दुलिल्लाह मक्का के अंदर भी इनकी फैसिलिटी बहुत अच्छी है, मदीना में भी बहुत अच्छी फैसिलिटी है, और इनके जो साथ में जो उल्मा है वो बहुत अच्छी वहाँ पर बहुत अच्छा मतलब खिदमत करते हैं। फिर इसके अलावा ज़ियारत के जितने भी मुकामात है इसके ऊपर वो अच्छी तरीके से लेके जाते हैं। और दूसरी एक चीज़ ऐसी है कि भाई अभी 8 दिन पहले मतलब पूरा टूर बुक होने के बाद मेरे को एक टिकट 1 दिन पहले मिली, 1 दिन पहले। और ये सिर्फ कोहिनूर टूर में बहुत सारे टूर चेक कर लिया, मेरे दोस्त आने वाले जो टूर वाले हैं बहुत सारे, सबके अंदर मैंने बातचीत किया, लेकिन मेरे को टिकट नहीं मिला। 6 घंटे के अंदर मेरे को एक टिकट कोहिनूर टूर्स ने अवेलेबल करके दिया। भाई जुनेद भाई और हमारे आयशा साहब, अल्लाह उनको अच्छा रखे, इनकी दुनिया भी बनाए और आखिरत भी बनाए। कोहिनूर टूर से जा रहे हैं अल्हम्दुलिल्लाह। एक टापर का टूर है औरंगाबाद के अंदर, तो सबसे बेस्ट कोहिनूर टूर है। इससे पहले 2018 में मैं यही टूर से गया था, रमजान को उम्रा करके आया हूँ, और अभी अल्लाह ने और सादतमंदी दिया, अभी इसी कोहिनूर टूर से जा रहा हूँ। इस दिवाली की छुट्टियों में हमने खुसूसन पैकेज बनाए दिवाली की छुट्टियों में, जिसके अंदर सारे टीचर हजरात ज़्यादातर है, और ये 21 दिन का टूर है अल्हम्दुलिल्लाह, 21 दिन का टूर। और सऊदी एयरलाइन से जाएंगे इंशाल्लाह। खाने पीने का सारा इंतजाम है अल्हम्दुलिल्लाह। ज़ियारत है 4 से 5 ज़ियारत है, हर हाजी के 4 उम्रे होंगे अल्हम्दुलिल्लाह कोहिनूर टूर की जानिब से होगा। और वहाँ पर सब जो है तो इंडियन खाना मिलेगा इंशाल्लाह, इंडियन खाना रहेगा। कोई हाजी को तो जी 45 लोग हैं इंशाल्लाह। जी मेरे घर के 8 लोग हैं, और बाकी सब पूरे 45 मेरे पीछे है अल्हम्दुलिल्लाह। सब 45 लोग का ग्रुप लेके जा रहा हूँ इंशाल्लाह। देखो अल्हम्दुलिल्लाह आज हम कोहिनूर टूर ट्रैवल से अल्हम्दुलिल्लाह उम्रे के लिए जा रहे हैं। हमारा नाम हाफिज मुसाब है और जाफराबाद से अल्हम्दुलिल्लाह बहुत साथी कोहिनूर टूर से गए हैं और पुराना टूर है, और हमने इनके बारे में बहुत सुविधा सुने थे। इससे पहले भी हमारे वालिद साहब वगैरह भी उम्रे से जाकर आए हुए हैं, तो अल्हम्दुलिल्लाह आज हम इनके साथ सफ़र में जा रहे हैं। और ये हमारे जुनेद भाई माशाल्लाह बातचीत करने में भी बहुत अच्छे से बातचीत करते हैं और भाई की तरह रखते हैं, छोटे भाई की तरह। अभी तक उनसे कांटेक्ट हुआ तो ऐसा भाई की तरह बात करते कि क्या होना हाफिज, आपको क्या सुविधा चाहिए और क्या पूछना चाहते हैं आप। हमारा 20 दिन का सफ़र है और 21 दिन अल्हम्दुलिल्लाह पूरे लगेंगे, 20 दिन पूरे सफ़र में रहेंगे
और जुनैद भाई ने बोले आप जहाँ बोलेंगे आप वहाँ ले जाएंगे आपको ज़ियारतें वगैरह। सऊदी एयरलाइन से आते टाइम पे भी सऊदी है, जाते टाइम पे भी सऊदी है, और अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा रहेगा इंशाल्लाह सफ़र भी। ठीक है, दुआ की दरख्वास्त इंशाल्लाह। नारेगांव इलाके में मुस्लिम समाज के 70 से 80 हजार लोगों की आबादी है। समाज के लिए जो कब्रिस्तान की जगह मंजूर की गई है वो अभी तक मुस्लिम समाज बांधुओं को नहीं दी गई है, जिसके कारण भारत मुक्ति मोर्चा की तरफ से जनाजा मोर्चा और रास्ता रोको आंदोलन किया गया, जिसमें नारेगांव के स्थानीय रहवासी ज्यादा से ज्यादा संख्या में उपस्थित थे। जाने का जो जाना है। अभी आचार संहिता चल रही है, आपने जनाजा मोर्चा निकाला है, आपकी कौन सुनने वाला है? अभी सरकार भी नहीं है। सर सुनना हमारा मकसद नहीं, हमारा मकसद जो है ये हम आज नहीं कर रहे हैं। बीते 4 सालों से हम लोग उनको निवेदन पे निवेदन, इससे पहले भी हमने जनाजा मोर्चा निकाला है। हमको राइटिंग में दिया गया कि भाई बहुत जल्द आपके कब्जे में गट नंबर 26 सैदतपुर की ज़मीन आपके कब्जे में हैंडओवर किए जाएंगे। उसके बाद 2 कलेक्टर साहब चेंज हो गए, उन्होंने ना अब तक हमारे वो ज़मीन हैंडओवर की, ना 7/12 पे मुस्लिम कब्रिस्तान का उल्लेख किया। इसीलिए मजबूरी में हमको ये जनाजा मोर्चा निकालना पड़ रहा है। हमें कोई मोर्चा निकालने का शौक़ नहीं है, ना हम संविधान के खिलाफ काम कर रहे हैं। ये हमारा आईन में, भारत के संविधान ने हमें अधिकार दिया है, उसके दायरे में रहते हुए हम लोग ये काम कर रहे हैं। और हमारा मकसद मोर्चा निकालना नहीं है। अभी भी अगर जगह हमको अलाउड कर दे या मोर्चा अभी कैंसिल कर देंगे। दूसरी एक बात आपको बताना चाहता हूँ, यहाँ की मुसलमानों की आबादी नारेगांव औरंगाबाद पूर्व की 80 से 90 हज़ार यहाँ की मुस्लिम आबादी हो चुकी है। कब्रिस्तान सिर्फ आधे एकड़ में है और वो पूरी तरह से भर चुका है। प्रशासन को बार बार कलेक्टर साहब को ये मैंने कहा है, संगठन की तरफ से कहा गया। 25 अक्टूबर को हमने जनाजा आंदोलन निकाला है। हम तकरीबन 4 साल से ये मेहनत जो कर रहे थे कि प्रशासन हमको है तो कलेक्टर साहब है तो 7 एकड़ ज़मीन हमको अलग करे। हमने 10 का डिमांड किया था, सर ने है तो 7.5 एकड़ कबूल किया, मगर 4 साल से टालम टाली चल रही थी। अभी 15 दिन पहले हमने है तो आंदोलन करना कहा, मगर सीपी साहब के एक जुमले पर हमने उसको वापस लिया और शहर के हालात ख़राब हो जाएंगे बोलकर, इसलिए हमने उसको वापस लिया। इसी तरीके से हमारा मकसद है ही नहीं कि हम है तो अपने रैली निकालें, आंदोलन करें। हमारा मकसद क्या है कि आज यहाँ पर कम से कम 50 से 60 हज़ार की आबादी है और ख़बरस्तान नहीं। हमने GR लगाया उसमें कि भाई अगर कभी GR में ये है कि अगर कभी किसी बस्ती में ख़बरस्तान नहीं है तो वहाँ पर ख़रीद कर है तो कलेक्टर को देना चाहिए और ख़बरस्तान अवेलेबल कराना चाहिए। यहाँ पर तो ज़मीन पड़ी भी है और फिर नहीं दे रहे। 4 साल से हमको है तो बस घुमा रहे हैं। इसलिए अभी है तो कल 2 मरतबा कलेक्टर ऑफिस से लेटर निकला हमारे लिए कि भाई आप आंदोलन काय सांगणार? जनाजा मोर्चा काढला आहे आज इथे भारत मुक्ती मोर्चातर्फे आम्ही जो जनाजा मोर्चा आयोजित केलेला आहे। शासन प्रशासनाच्या वतीने आम्हाला असं सांगण्यात आलं की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता लागू आहे, त्यामुळं महसूल यंत्रणा ही दुसऱ्या कामामध्ये व्यस्त आहे आणि त्यामुळं आम्ही तुमची मागणी पूर्ण करू शकत नाही। पण शासन प्रशासनला आमचं हे सांगणं आहे। महाराष्ट्र राज्य में चुनाव की हवा चल रही है। शहर के पूर्व मतदार संघ से कांग्रेस पार्टी की तरफ से विधानसभा चुनाव के लिए उम्मीदवारी किसे दी जाएगी, ये बड़ा चर्चा का विषय बन चुका था। MK देशमुख, इन्हें कांग्रेस पक्ष की तरफ से उम्मीदवारी घोषित की गई है। इस अवसर पर महिला कार्यकर्ताओं ने MK देशमुख इनकी आरती उतारते हुए जीत के लिए कामना की। आगे बढ़ो।
एशियन केबल नेटवर्कच्या माध्यमातून चालणारं एशियन न्यूज यामध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. आपण बघत आहोत की महाराष्ट्रभर निवडणुकीचे वातावरण आहे आणि त्यातमध्ये औरंगाबाद शहरामध्ये पूर्वसाठी खूप जागेसाठी जो घासाघासी चालू होती, शेवटी काँग्रेस पक्षाला तिकीट मिळालेलं आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये एम के देशमुख साहेब यांना तिकीट मिळालेलं आहे. आपण जाणून घेऊ त्यांचं काय मत आहे. सर, आपल्याला खूप खूप अभिनंदन. आपलं आज पूर्वचं तिकीट डिक्लेअर झालं व आपल्याला तिकीट मिळालेलं आहे. काय म्हणणं आहे आपलं? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय खरगे साहेब, या देशाचे पार्लमेंटचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी, या काँग्रेस पक्षाच्या नेत्या माननीय सोनियाजी गांधी, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, अमित देशमुख साहेब, या जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय कल्याणरावजी काळे साहेब, या शहराचे माजी मंत्री आणि या मतदारसंघाचं ज्यांनी विकासाच्या माध्यमातून खूप मोठं काम केलं, त्यांच्या माध्यमातून या शहरामध्ये MIDC आणि DMIC असे मोठे प्रोजेक्ट या शहरात आले. असे पूर्वीचे मंत्री महोदय माननीय राजेंद्रजी दर्डा साहेब, या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला काँग्रेस पक्षाने पूर्व मतदारसंघातून महाआघाडीकडून, महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी माझा विचार केला. मी पूर्वीपासून, आमचं कुटुंबसुद्धा हे काँग्रेस पक्षाशी निगडीत राहिलेलं आहे. काँग्रेस पक्ष हा देशातला धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, ज्या पक्षाला विकास हेच ध्येय आहे. या दृष्टिकोनातून माझा विचार पक्षाने केला, माझ्यावर विश्वास ठेवला. या विश्वासाचं मी नक्की चीज करीन आणि या मतदारसंघातून काँग्रेस पक्ष पंजा या चिन्हावरून सर्व मित्रपक्षांच्या सहकार्याने निवडून येईल, एवढी मी हमी देतो. धन्यवाद. पूर्व मतदार संघ से विधानसभा चुनाव के लिए शकीला पठान अपक्ष उम्मीदवार के तौर पर विधानसभा चुनाव के मैदान में उतरी है। लोगों के सुविधाओं के कार्य जितने होने चाहिए उतने ना होने के कारण नागरिकों को उनका हक दिलाकर उनके साथ न्याय करने के लिए चुनाव मैदान में उतरने की बात शकीला पठान इन्होंने UCN TV न्यूज के माध्यम से जनता के सामने रखी है। सर्वांना नमस्कार, जय भीम, जय शिवाजी, जय शिवराया, जय जिजाऊ. आणि मी आज माझा अजेंडा तो आज मी पेश करणार आहे. सर्वात प्रथम मी तुमच्यासाठी उभा राहिलेले, जनतेसाठी. तर माझा अजेंडा हे राहील, मी तुम्हाला वाचून दाखवते. माझा अजेंडा असा आहे की प्रत्येक जण वेगवेगळ्या झेंडा घेऊन राजकारण करत आहे, मी राजकारण करणार नाही. दुसरा विकासाचा मुद्दा आहे. किती शाळा दत्तक घेतल्या गेल्या आणि किती नवीन मराठी शाळा सुरू झाल्या, किती जण म्हणजे फ्रीचं शिक्षण दिलेलं आहे आजपर्यंत, आणि किती जणांना म्हणजे जे युवा आहेत केलेलं, म्हणजे त्यांनी उच्च शिक्षण घेऊन त्यांना युवांना नोकरी अद्याप मिळाली नाही आणि नोकऱ्या सुद्धा लागलेल्या नाहीत. तिसरा असा आहे की महिलांचं सबलीकरण जे आहे तो सर्वात मोठा प्रश्न आहे. प्रत्येक जण काय म्हणतो की पक्ष, संघटना, निवडणूक तोंडावर आले की महिलांसाठी काय योजना आणतात की महिलांच्या विषयावर हे फक्त राजकारणच करतात. कारण राजकारण ही परिस्थिती आहे आजच्या, प्रत्येक ठिकाणी महिलावर अत्याचार होतो आणि
आणि होत पण आहे. आणि मी पण बघितलेलं आहे, कारण मी महिलांच्या विषयी म्हणजे त्यांच्यावरच काम करत आहे. महिलांना आरक्षण असून सुद्धा काम करू देत नाहीत. तुम्ही बघितलं असेल की एखादी महिला सरपंच असते, पण तिचा पती त्या खुर्चीवर बसूनच कारभार करतो, किंवा एखादी महिला आमदार बी असेल त्यावेळेस बी तिचा पती त्या खुर्चीवर बसून कारभार करतो. पण महिलांना 50%चा दर्जा आहे, खांद्याला खांदा लावून लढू शकते, पण ती खुर्चीवर बसून काम करू शकत नाही. हा सर्वात मोठा म्हणजे काय म्हणता येईल त्याला, आपल्या देशाला लागलेली कीड म्हणा, त्याला कीड. पुरुष प्रधान देश म्हणतात. आणि दुसरं आहे बघा, महिलांना काम, मी एक बरोबर आहे, आता महिलांविषयी मी बोललेलं आहे की महिलांना काम वगैरे करू देत नाहीत. मी सुद्धा एक महिला आहे आणि जिल्ह्यामध्ये दुसरी महिला उमेदवार आहे. या औरंगाबाद शहरामध्ये मी उमेदवारी अर्ज भरत आहे आणि ती दुसरी एक महिला आहे. म्हणजे आम्ही जिल्ह्यामधून 2 महिला आहेत फक्त, आणि इकडे 50% आरक्षण आहे. खांद्याला खांदा लावून काम करा, विचार करा काय परिस्थिती आहे. आणि दुसरे आहे महिलांसाठी काम करणार. मी आता जितक्या महिला आहेत ना तेवढ्या सर्वांसाठी मी काम करणार आहे. त्याच्यावर मी सांगते तुम्हाला की आता वाढते अत्याचार आहेत, महिलांसाठी वेगवेगळे दवाखाने, पीडित महिलांना वेगवेगळे पोलीस स्टेशन, कर्मचारी, महिलाच आणि पीडित महिलांना लवकर न्याय देण्यासाठी न्यायाधीश ही एक महिलाच असावी अशी मी मागणी करणार आहे. तसेच नोकरीच्या ठिकाणी निर्भय वातावरण, म्हणजे असं न भीता त्यांनी काम केलं पाहिजे. त्यासाठी महिला आयोगाकडे अंमलबजावणी करणार आहे. कारण महिला कसं आहे आजकाल महिला आहे. आणखीन एक सांगायला इच्छिते मी, बघा आता कसं आहे माहिती आहे का, मला भरोसा आहे तुम्ही मला संपूर्ण सहकार्य करणार आहे याचा विचार एकदा बघा. आता एक वाक्य सांगते मी तुम्हाला, चांगलं आहे, मला तुमच्यावर भरोसा आहे, तुम्ही मला निवडून देता आणि 100% भरोसा आहे. आता बघा, एखादा विकलेला माल असतो दुकानदार वापस घेत नाही, पण विकले गेलेला आमदार पुन्हा निवडून देणार का? दुकानदार आहे ना, आपल्या दुकानावर लिहिलेलं असतं बघा, हा कपड्याचे असो कुठली दुकान असो त्याच्यावर लिहिलेलं असतं की हा माल विकला म्हणजे तुम्हाला दिलेला मी परत घेणार नाही. मग आमदार डबल निवडून देणार का? जे शेतकर्ज असतात ना शेतावरची, त्यांना आपण काय योग्य दरामध्ये मालाचा भाव असेल तर शेती सुद्धा विकणार नाहीत आणि त्यांना कर्ज वगैरे घ्यायची गरज नाही, आत्महत्या करायची गरज नाही. त्यामुळे कसं माहिती का, असं अनेक विषय घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून मी निवडणूक लढणार आणि जिंकणार. मी निवडणूक ह्याच्यासाठी तुमच्यासाठी लढते, एकली जाऊ शकत नाही. आणि गेले तर मला कुणी माझ्यावर अत्याचार करतोय का? आणि आज तुम्ही बघितलं असेल कोलकात्याची केस आणि अनेक अशा केसेस आहेत की महिला एकदम असं स्वतःहून ती बाहेर फिरू शकत नाहीये स्वतंत्र असं, आणि तिला भीती असते की मला कोणीतरी काय करते की काय करते, तिच्या मनामध्ये ती भीती असते. त्याच्यासाठी मी जास्त काम करीन. मुलींसाठी स्पेशल शाळा आणि कॉलेज सुरू करणार. महिलेवर विधानसभा चुनाव के पार्श्वभूमि पर रिपब्लिकन पार्टी की शहर जिला कार्यकारिणी बैठक संपन्न हुई। रिपब्लिकन पार्टी की तरफ से महायुति को 12 जगह की मांग की गई थी, जिसकी और महायुति ने ध्यान देना जरूरी नहीं समझा। रिपब्लिकन पार्टी का अपमान होने के कारण पार्टी के कार्यकर्ताओं में नाराजगी का सुर निकल आ रहा है, जिसके चलते आज की बैठक में महायुति का जाहिर निषेध किया गया, ऐसी जानकारी रिपब्लिकन पार्टी की तरफ से मीडिया द्वारा दी गई है। पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महायुतीचा महायुतीचा नेते रामदास जी आठवले तुम आगे बढ़ो, नेते रामदास जी आठवले तुम आगे बढ़ो, महायुतीचा पार्टी ऑफ इंडियाची जिल्हा व शहर कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी घेण्यात आली. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुद्दाम या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. कारण गेल्या 15 दिवसापासून विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किमान 12 जागा मिळाव्यात अशी मागणी महायुतीकडे पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांनी या ठिकाणी केली होती.
आणि त्यावर देखील या मागणी केल्यानंतरही महायुतीने त्याचा विचार या ठिकाणी केलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर 1-2 वेळा चर्चा झाली, इतर नेत्यांच्याबरोबर देखील या वेळेला चर्चा झाली, परंतु एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, फक्त त्यांच्या जागा कशा वाटून घेता येतील, मला 100 जागा कशा मिळतील आणि आम्हाला 150 जागा लढवायच्या, फक्त या घोषणा फक्त आम्ही पेपरमधून आणि मीडियाच्या माध्यमातून ऐकत होतो. त्यामध्ये मित्र पक्षाला जागा तुम्ही देणार आहात की नाही किंवा देणार आहेत का अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी कधीच घेतली नाही. आणि मित्रपक्ष गेल्या 10 वर्षापासून आपल्यासोबत काम करतोय, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालील हा पक्ष, तर या पक्षाचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आतापर्यंत कधीच नाही. फक्त दलितांची मतं घ्यायची आणि निवडून यायचं आणि सत्तेवर बसायचं, हाच एकमेव उपदेश हा महायुतीच्या या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आज राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची अवहेलना या ठिकाणी होते आणि आम्हाला एकही जागा या ठिकाणी देण्यात आलेली नाही. रिपब्लिकन पक्षाच्या जागाचा त्यांनी विचार या ठिकाणी केलेला नाही. या ठिकाणी महायुतीचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाच्या 99 जागा जाहीर केल्या, एकनाथ शिंदेने त्यांच्या पक्षाच्या जाहीर केल्या, अजितदादांनी त्यांच्या पक्षाच्या जाहीर केल्या, परंतु त्याच्यामध्ये आम्ही तिन्ही पक्षाला किमान 2-2 जागा तुम्ही RPIला सोडा अशी अखेरची भूमिका ही आठवले साहेबांनी मांडली होती. निश्चितच आम्हाला थोडासा उशीर झालेला आहे आणि नगर जिल्ह्याने निर्णय घेतला तो अतिशय महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. परंतु अजूनही आम्हाला अपेक्षा होती की या सरकारचे डोळे उघडतील, या महायुतीवाल्यांचे डोळे उघडतील आणि माननीय रामदासजी आठवलेच्या सोबत अजूनही ते चर्चा करतील अशी अपेक्षा आम्हाला होती. परंतु कालपर्यंत आम्ही बघितलं की महाराष्ट्रामध्ये त्यांना अजिबात काही घेणे देणं नाही. रिपब्लिकन पक्षाच्या मताशी त्यांना अजिबात चिंता वाटत नाही. माझ्या मते त्यांचं कारण असं आहे, मागच्या वेळेला जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यातील आमच्या काही कार्यकर्त्यांना त्यांनी काखेमध्ये घेतलं आणि आमच्या समाजामध्ये घुसले, परंतु आम्ही त्याला विरोध केला नाही. त्याचं कारण असं होतं की आम्हाला कुठल्या पद्धतीनं मोदी सत्तेवर असला पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही झालो होतो आणि रामदासजी आठवलेंना मंत्री केलं पाहिजे, यामुळं आम्ही त्यावेळेला त्यांचे खासदार निवडून याला अजिबात विरोध केलेला नाही. परंतु यावेळेला सुद्धा त्यांनी जर असं ठरवलं असेल की यांचं काय, याचा एक कार्यकर्ता आम्ही जर काखेत मारला तर रिपब्लिकन पक्षाचे मतं आम्हाला मिळतील, ही त्यांची जागा आता त्यांना दाखवून द्यायची आहे. आणि म्हणून रिपब्लिकन पक्षानं मराठवाडा विभागाच्या वतीनं आता हा निर्णय असा घेतलेला आहे की या भाजप शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या पक्षाला आम्हाला दाखवून द्यायचं आहे की हा रिपब्लिकन पक्ष रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष आहे आणि या रिपब्लिकन पक्षाने एकदा निर्णय घेतला तर तो कुठल्याही पद्धतीने माघार घेणार नाही. जिगीशा इंटरनेशनल स्कूल की तरफ से दीपावली मेला और लकी ड्रॉ का आयोजन किया गया था. परीक्षा के तनाव को ध्यान में रखते हुए इस तनाव से मुक्ति दिलाने के लिए स्टूडेंट के मनोरंजन के लिए इस मेले का और लकी ड्रॉ का आयोजन किया गया था, जिसमें तकरीबन 2000 से ज्यादा स्टूडेंट पेरेंट्स ने हिस्सा लेने के बाद स्कूल की प्रिंसिपल मनीषा नाथ इन्होंने UCL TV न्यूज के माध्यम से बताते हुए सभी को दीपावली की हार्दिक शुभेच्छाएं दी है. इसका हम ड्रॉ निकालेंगे, लकी ड्रॉ हो. So please come, round your luck. It is all about having fun today. Let's not miss out on the fun. Come on everybody. आज 26 अक्टूबर जिगीशा इंटरनेशनल स्कूल ने सोचा कि बच्चों को अभी एग्जाम का जो स्ट्रेस हुआ है उससे थोड़ा सा उनको निजात मिलना चाहिए और फेस्टिवल आ रहा है दिवाली का, तो दिवाली विदाउट फन, विदाउट मेला नहीं इमेजिन कर सकते हैं अपन. तो करके एक ये मेले का आयोजन किया गया है जहां पर मैक्सिमम स्टॉल टीचर्स ने लगाए हैं और
और कुछ स्टॉल बाहर के भी पेरेंट्स ने भी लगाए हैं और जो फन गेम्स के स्टॉल है वो भी जरूर यहाँ पर मौजूद है। तो इस तरीके से हमने एक बच्चों के लिए बहुत एक खुशी का वातावरण देने की कोशिश किया है कि बच्चे खुशी खुशी छुट्टियों के लिए जाए। फिर के लिए देखिए, पढ़ाई जो रहती है वो एक ऑनगोइंग प्रोसेस रहता है, तो करके हो सकता है कि कुछ बोलेंगे कि छुट्टियों के लिए भी टीचर ने होमवर्क दिया है, पर वो होमवर्क बहुत छोटा है। खुशियाँ उनकी बहुत बड़ी और बहुत लंबी होनी चाहिए, यही हम कामना करते हैं। आप सबके लिए दीपावली भर भर करके खुशियाँ लेकर के आए, सुख संपत्ति सबको आए, सब स्वस्थ रहे, यही हमारी कामना है। कितने स्टॉल थे आज यहाँ पे? करीबन 80 स्टॉल्स लगे हुए हैं आज। कितने पेरेंट्स आए थे? पेरेंट्स तो अभी आना चल रहा है, जैसे तो करीबन 2-1 हजार का क्राउड आपको दिख जाएगा जब तक के 7 या 7:30 तक का जब टाइम आएगा, तो तब तक के आपको पूरा ये ग्राउंड भरा हुआ मिलेगा। कम से कम 2000 का तो क्राउड रहने ही वाला है। थैंक यू। आपका नाम? आई एम मनीषा नाथ, प्रिंसिपल। विधानसभा चुनाव के मैदान में उतरने के बाद पूर्व सांसद इम्तियाज जलील इन्होंने विधानसभा चुनाव के मैदान में उतरे सभी उम्मीदवारों को ये इशारा दिया है कि लोकसभा चुनाव में उन्हें हराने वालों से इस बार पूरा बदलाव वो लेकर रहेंगे। इम्तियाज जलीलला पाडण्यासाठी आता इम्तियाज जलील तुम्हाला पाडण्यासाठी काय काय करणार आहे ते तुम्हाला 23 तारखेला बघायला मिळेल। हा इशारा आहे तुमचा? हो, इशारा नाही, धमकी आहे, सीधा थेट धमकी आहे। तुम्ही विविध मतदारसंघातून विधानसभेचे अर्ज घेतलेले आहेत, त्याचबरोबर लोकसभेचा देखील नांदेड मधून तुम्ही अर्ज घेतलेला आहे। नेमकं तुम्ही विधानसभा लढवणार आहात की लोकसभा? आणि विधानसभा लढवणार आहात तर कुठून? त्याच्या उत्तर घेण्यासाठी 29 तारखेच्या 3 वाजेपर्यंत आपल्याला वाट बघावं लागणार आहे की मी कुठून लढणार आहे। नाही, पण तुम्ही लोकसभा की विधानसभा? 29 तारखेला 3 वाजेपर्यंत आपल्याला वाट बघावं लागणार आहे। मग 3 अर्ज घेण्याचं कारण काय आहे? काय आहे? काहीतरी स्ट्रॅटेजी असेल ना, चकवा। दुसरं, तुम्ही जे काँग्रेसला प्रस्ताव दिला होता महाविकास आघाडीला, तर त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर आलं आणि पुढची तुमची दिशा काय असणार आहे? आता बघा तुम्ही, आता काय आहे की खूप अजून काही दिवस राहिलेले आहे फॉर्म भरण्यासाठी। 29 तारखेपर्यंत या प्रश्नाचाही उत्तर आपल्याला मिळणार आहे। मला फक्त हे सांगायचं आहे की आज जे लिस्ट डिक्लेअर झालेली आहे, सो कॉल्ड सेक्युलर आपल्याला म्हणणारे जे पक्ष आहे, त्या पक्षांनी म्हणजे काँग्रेसनी आपली लिस्ट जे डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 4 मुस्लिम उमेदवारांना तिकीट देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये बघा तुम्ही, स्टेजवर इतके सारे मौलाना लोक तुम्हाला दिसतील, दाढीवाले टोपीवाले स्टेजवर बसलेले असतील। तर मी एक थेट प्रश्न शरद पवार साहेबांना विचारतो की साहेब, कोणाला कोणताही लायक तुम्हाला मुस्लिम समाजातला कोणी माणूस भेटत नाही तुमच्या पार्टीमध्ये की ज्यांना आपण तिकीट द्यावा असं वाटत? फक्त एक तिकीट देण्यात आलेला आहे राष्ट्रवादी, आणि शिवसेनेला सुद्धा मुस्लिम समाजांनी 2-2 तास उन्हामध्ये उभे राहून लोकसभेच्या वेळी मतदान केलेलं आहे। किती तिकीट दिलेले आहे शिवसेनेनी? तो 0 तिकीट दिलेले आहे आतापर्यंत। म्हणजे आज मुस्लिम समाज जे मजलिस सोबत जे जुळत आहे, MIM सोबत जे जुळत आहे, त्याचं कारण हेच आहे की त्यांना असं वाटतं की बाबा हे लोक फक्त आपल्या मतदानासाठी उपयोग करत आहे। तिकीट देण्याची जेव्हा वेळ येतं, नाही मुस्लिम समाज चलो निकलो यहाँ से बोलते हो। पण आता महाविकास आघाडीकडून तुम्हाला काय प्रस्ताव आहे? नेमकं पुढे काही गेलंय का बोलणी? आता जे काही बोलणी आहे महाराष्ट्राच्या लेवलच्या संपलेली आहे, ते माझे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब आणि त्यांचे जे वरिष्ठ नेते आहे दिल्लीमध्ये, त्यांच्या सोबत बोलणी सुरू आहे। म्हणून आम्ही आतापर्यंत काही डिक्लेअर केलेलं नाही आहे। 29 तारखेला आपल्याला सगळं क्लिअर होतील चित्र। जर सोबत आले तर सोबत, नाही तर मग तुम्ही एकटे लढणार? सब अपन तो अकेले आए, अकेले लढेंगे भिडेंगे, देखा जाएगा उसका। खासदाराला पाडण्यात आलं, हो। नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? नाही, हे जे जितक्या लोकांनी माझ्यासाठी नाही का ज्या मतदारसंघातून त्यांनी लीड घेतली होती इम्तियाज जलीलला पाडण्यासाठी, आता इम्तियाज जलील तुम्हाला पाडण्यासाठी काय काय करणार आहे ते तुम्हाला 23 तारखेला बघायला मिळेल। हा इशारा आहे तुमचा? हो, इशारा नाही, धमकी आहे, सीधा थेट धमकी आहे। तुम्ही विविध मतदारसंघातून विधानसभेचे अर्ज घेतलेले आहेत, त्याचबरोबर लोकसभेचा देखील नांदेड मधून तुम्ही अर्ज घेतलेला आहे। नेमकं तुम्ही विधानसभा लढवणार आहात की लोकसभा? आणि विधानसभा लढवणार आहात तर कुठून?
त्याच्या उत्तर घेण्यासाठी 29 तारखेच्या 3 वाजेपर्यंत आपल्याला वाट बघावं लागणार आहे की मी कुठून लढणार आहे. नाही, पण तुम्ही लोकसभा की विधानसभा? 29 तारखेला 3 वाजेपर्यंत आपल्याला वाट बघावं लागणार आहे. तीन अर्ज घेण्याचं कारण काय आहे? काय आहे? काहीतरी स्ट्रॅटेजी असेल ना. चकवा. दुसरं, तुम्ही जे काँग्रेसला प्रस्ताव दिला होता महाविकास आघाडीला, तर त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर आलं आणि पुढची तुमची दिशा काय असणार आहे? आता बघा तुम्ही, आता काय आहे की खूप अजून काही दिवस राहिलेले आहे फॉर्म भरण्यासाठी. 29 तारखेपर्यंत या प्रश्नाचाही उत्तर आपल्याला मिळणार आहे. मला फक्त हे सांगायचं आहे की आज जे लिस्ट डिक्लेअर झालेली आहे, सो कॉल्ड सेक्युलर आपल्याला म्हणणारे जे पक्ष आहे, त्या पक्षांनी म्हणजे काँग्रेसनी आपली लिस्ट जे डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 4 मुस्लिम उमेदवारांना तिकीट देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये बघा तुम्ही, स्टेजवर इतके सारे मौलाना लोक तुम्हाला दिसतील, दाढीवाले टोपीवाले स्टेजवर बसलेले असतील. तर मी एक थेट प्रश्न शरद पवार साहेबांना विचारतो की साहेब, कोणाला कोणताही लायक तुम्हाला मुस्लिम समाजातला कोणी माणूस भेटत नाही तुमच्या पार्टीमध्ये की ज्यांना आपण तिकीट द्यावा असं वाटत? फक्त एक तिकीट देण्यात आलेला आहे राष्ट्रवादी, आणि शिवसेनेला सुद्धा मुस्लिम समाजांनी 2-2 तास उन्हामध्ये उभे राहून लोकसभेच्या वेळी मतदान केलेलं आहे. किती तिकीट दिलेले आहे शिवसेनेने? तो 0 तिकीट दिलेले आहे आतापर्यंत. म्हणजे आज मुस्लिम समाज जे मजलिस सोबत जे जुळत आहे, MIM सोबत जे जुळत आहे, त्याचं कारण हेच आहे की त्यांना असं वाटतं की बाबा हे लोक फक्त आपल्या मतदानासाठी उपयोग करत आहे. तिकीट देण्याची जेव्हा वेळ येतं, नाही मुस्लिम समाज चलो निकलो यहाँ से बोलते. पण आता महाविकास आघाडीकडून तुम्हाला काय प्रस्ताव आहे नेमकं? पुढे काही गेलंय का बोलणी? आता जे काही बोलणी आहे महाराष्ट्राच्या लेवलच्या संपलेली आहे. ते माझे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब आणि त्यांचे जे वरिष्ठ नेते आहे दिल्लीमध्ये, त्यांच्या सोबत बोलणी सुरू आहे. म्हणून आम्ही आतापर्यंत काही डिक्लेअर केलेलं नाही आहे. 29 तारखेला आपल्याला सगळं क्लिअर होतील चित्र. जर सोबत आले तर सोबत, नाही तर मग तुम्ही एकटे लढणार? सब अपन तो अकेले आए हैं, अकेले लड़ेंगे भिड़ेंगे.